कष्टी लोकांना पदराशी धरण्यावाला कोणी नव्हतं। आपल्या कवाच्याही घाटावर गौऱ्या गेल्या असत्या, परंतु धन्य महंतगी बाबा जुमदेवजी जन्मासी आले, ज्यांनी आम्हा तुम्हा सर्व दुःखी कष्टी लोकांना सर्व दुःखातून मुक्त केलं म्हणून म्हणत आहे। अरे पैदा ना होता मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता, पैदा ना होता मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता। अरे बेरंग रहती ये जमीन और आसमां का रंग अरे नीला नहीं होता। ये सेवक तो कब का बर्बाद हो गया होता यारो, अगर इस सेवक को जुमदेव जी जैसा हीरा नहीं मिला होता। या महंताजी बाबा जुमदेव जी जरी आम्हाला भेटले नसते तर आज सर्व सेवक आपण दिसलोच नसतो म्हणून काय म्हणत आहे। धन्य महंताजी बाबा जुमदेवजीच्या पाठीमाग ज्या मायहुलीनं आपलं 6 वर्षाचं आयुष्य या भगवत कार्यासाठी वाहून दिलं, आपल्या मुलाला आपल्या पदराशी घेऊन आपला पती भगवत कार्यासाठी वाहून देणारी माझी माय माऊली वाराणसी आई होती। त्या वाराणसी आईसाठी या गीतात काय म्हणत आहोत। माझी वाराणसी आई त्या ज्ञानाच्या सागराची लाट आहे। जरी माझी वाराणसी आई अरे वासराची गाय होती, लेकराची माय होती, दुधावरची साय होती, लंगड्याचा पाय होती, माझी वाराणसी ती आई होती। त्या आईने सर्व सेवकाला महेशच्या मनतेमध्ये सांभाळून घेतलं, ती माझी वाराणसी आई होती म्हणून काय म्हणत आहोत। ओ धन्य धन्य वाराणसी तू ग आई, ओहो साऱ्या सेवकाची झाली तू ग आई, मी चरणी तुझ्या वाहिले, मी चरणी तुझ्या वाहिले।
म्हणून अहो चंद कलियों से मुस्कुराने से, चंद कलियों से मुस्कुराने से जख्म जागे कई पुराने से, दो कदम मैं तो चल नहीं सकता, तोहे मिल जा किसी बहाने से. आई मी तर 2 पावलं सुद्धा तुझ्याशिवाय चालू शकत नाही. तुझ्या हातात माझा हात येऊ दे आणि हे कीर्ती माझी साल्या जगाला पाहू दे म्हणून काय म्हणत आहे. त्याग केला आणि त्या त्यागामध्ये धन्य वाराणसी आई आणि वेळोवेळा साध त्या महान त्यागी बाबा जुमदेवजीला म्हणून काय म्हणत आहोत. हे महान त्याग केला माझ्या बाबानं, साथ दिली आई मोठ्या हिमतीनं. त्याग केला माझ्या बाबानं, साथ दिली आई मोठ्या हिमतीनं. महान त्याग केला माझ्या बाबानं, साथ दिली आई मोठ्या हिमतीनं. जेव्हा बाबा भगवंतात होण्याच्या अगोदर जेव्हा सेवक बाबाच्या निवासस्थानी जायचे आणि सेवक जेव्हा बाबाला म्हणायचे, बाबा माझ्या हातानं चुकी झाली, मी दारू प्यायलो, तर महान त्यागी बाबा जुमदेवजी जेव्हा रागात यायचे तर आपल्या रूम मध्ये चालले जायचे. परंतु माझी वाराणसी आई त्या सेवकाला बसवायची आणि त्याला सांगायची, बाळा आपण बाबाचे सेवक आहोत आणि बाबांनी आम्हाला सांगितलं दारू जुवा सट्टा या साऱ्या व्यसनातून महान त्यागी बाबा जुमदेवजीने आम्हाला मुक्त केलं, तर असे व्यसन करा नको. अशी माझी वाराणसी आई खरे प्रेमाने बोलायची आणि त्या सेवकाला समजून सांगायची. असे विचार माझ्या वाराणसी आईचे होते म्हणून काय म्हणत आहोत. हे महान त्याग केला माझ्या बाबानं, साथ दिली आई मोठ्या हिमतीनं. प्रेमाने बोलली मर्यादा पाळली, प्रेमाने बोलली मर्यादा पाळली, मी चरणी तुझ्या फुल वाहिले, मी चरणी तुझ्या फुल वाहिले. किस्मत वाले होते हैं, अरे जिनके यादों में गीत होते हैं वो बड़े ही किस्मत वाले होते हैं. उड़ गया वो पंछी रूह का, वो सबका है प्यारा, अरे माता पिता का हमको जिसने दिया है प्यारा, अखियों के जिनके है आंसू और है उदास. कारण आज बाबांनी आम्हाला काय सांगितलं आणि हा सेवक करतो काय याचा विचार तुम्हाला आणि मला करायचा आहे. बाबा
बाबाच्या तत्व शब्द नियमाने जरी आपण चाललो नाही तर आपलं जीवन बाबाचे शब्द आहे, जागले सेवक आगे तुफान है, आणि या तुफानाचा जरी सामना करायचा आहे तर तत्व शब्द नियम आहे. म्हणून काय म्हणत आहोत, जोंदेवजीच्या परिवारावर होती. 5 भावाचा कुटुंब होता आणि त्या 5 भावाच्या कुटुंबामध्ये गरिबीचा सांभाळ, दिवसभर काम आणि रात्रीला त्रिताल हवन कार्य, एका रात्रीला 3 हवन कार्य आणि 7 दिवसात 21 हवन कार्य माझ्या महान त्यागी बाबा जोंदेवजीने केले म्हणून म्हणत आहे. केले 21 हवाना, त्यासाठी केले तुने जागरणा. हे 7 दिवसात केले 21 हवाना, त्यासाठी केले तुने जागरणा. म्हणून काय म्हणत आहोत,
म्हणते की बाबा जुमदेवजी सोबत माझ्या बाळानं सियाईने काढलं. कधी चांदी सोन्याची आस केली नाही, कधी फुटक्या मनासाठी माझ्या आईनं कधी हट्ट धरला नाही म्हणून काय म्हणत आहोत.